वाटतं की जेवण खूप चांगलं होतं. तर एकदा जोरदार टाळ्या त्या मॅनेजमेंटसाठी ज्यांनी आपल्याला एवढं चांगलं जेवण खाऊ घातलं. नक्कीच भुकेपेक्षा 2 घास कमी खाल्ले असतील तुम्ही. खाल्ले की नाही? का जास्त खाल्ले? झोप लागणार नाही याची केअर घ्या. ओके. कसं असतं सर माहितीये का, शुगर मध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला पाळायची असते. ज्या ज्या सोर्स मधून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल, काय म्हटलं मी, ज्या ज्या सोर्स मधून तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल ते तुम्हाला अवॉइड करायचं असतं. हे जर तुम्ही मॅनेज करू शकला, दॅट मीन्स तुम्ही तुमची शुगर लेवल मॅनेज करू शकले. काय लक्षात? मग आता कार्बोहायड्रेट कसं असतं की तुम्हाला डे टू डे मध्ये जे काही तुम्ही खातात ते सर्व कार्बोहायड्रेटच असतं. जास्त आपण डे मध्ये जे खातो कार्बोहायड्रेट आणि शुगर रिलेटेडच फूड आपण खातो. प्रोटीन्स तर आपण घेत नाही, पण ऍक्च्युली बॉडीला गरज असते ती प्रोटीनची. आणि जर का प्रोटीन जेवढ्या आपल्या बॉडीला गरजेचं आहे तेवढं प्रोटीन्स आपल्याला मिळालं नाही ऍज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट, मग तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढणारच आहे. आणि जर तुम्ही ते मॅनेज करू शकला नाही तर हायपर ग्लायसेमियामध्ये जाणार आहे तुम्ही. तर मला असं वाटतं की मंगेश सरांनी खूप चांगला सेशन घेतला आणि बरेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर केले. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर मंगेश सरांसाठी. तर डायबिटीज हा विषय क्लिअर झालेला आहे. अजून तुम्हाला त्याच्यामध्ये भर पाडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा सेशन सरांनी घेतला. फक्त मी एवढंच सांगेल की जे आपल्या अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी चा यूज कसा होतो ते फक्त आपण सांगूया. आपल्याकडे वेळ कमी आहे, सेशन अजून जास्त घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी चं काम काय आहे थोडक्यात लिहून घ्या. मोबाईल प्लीज सायलेंट केले तर बरं होईल. मोबाईलची गरज 1 तासात होणार आहे आपल्याला. त्याला जरा 1 तास आराम देऊया. अँटॉक्स डी घेतल्यानंतर तुमच्या शरीरातलं पॅनक्रियाज ऍक्टिव्ह होण्यास मदत होते. दुसरा महत्वाचा मुद्दा, अँटॉक्स डी घेतल्यानंतर तुमच्या पॅनक्रियाज ऍक्टिव्ह होण्यास मदत होते. दुसरा महत्वाचा मुद्दा, अल्फा बीटा आणि डेल्टा सेल जे असतात याचा काउंट वाढण्यास मदत होते. अल्फा बीटा डेल्टा हे सेलचा काउंट वाढण्यास मदत होते. आणि चौथा महत्वाचा मुद्दा, नॉर्मलरित्या तुमचं इन्सुलिन तयार करण्यास प्रवृत्त करतं किंवा तयार करण्यास मदत करतं. नॉर्मलरित्या इन्सुलिनची निर्मिती तयार करण्यासाठी मदत करतं किंवा प्रवृत्त करतं. हे अँटॉक्स डी आहे आपले. जवळपास ह्याच्यामध्ये 27 प्रकारचे इन्ग्रेडियंट टाकलेले आहे. त्यात मी तुम्हाला ओरली सांगतो. जे काही जांभूळ, नीम, अलोवेरा, गिलोय, अश्वगंधा, विजयसार हे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकलाय. आणि हे आपण अर्क स्वरूपात तयार केलेलं आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं तर कुठल्या स्वरूपात आहे? अर्क स्वरूपात. मार्केटमध्ये ज्यूस अवेलेबल आहे. ज्यूस जे असतं 500 ml मध्ये 1000 ml मध्ये अवेलेबल असतं. तर ऍज कम्पेअर टू ज्यूस आणि अर्क मध्ये फरक काय असतो? तर अर्क हे विशिष्टरित्या वाफ घेऊन तयार केलेलं असतं आणि ज्यूस जे असतं, ज्यूस आपण डायरेक्ट तयार करतो. त्याच्यामुळे ह्यातला डिफरन्स हा आहे. कारण की मार्केटमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विचारतील की ज्यूसचे एमआरपी 500 रुपीज आहे किंवा 500-600 रुपये आणि ह्याचे एमआरपी 1600 रुपये का? असे अनेक प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील. त्यासाठी तुमचा विस्तार अधिकारी तुम्हाला मदत करू शकतो. बरं, अँटॉक्स डी सोबत तुम्हाला अँटॉक्स टी चा बॅकअप देणं गरजेचं आहे. का बॅकअप देणं गरजेचं आहे? वेगळं सर काही नाहीये. फक्त कसं आहे की एक्स्ट्रॅक्ट करून जो अर्क स्वरूपात आपण तयार केलेला आहे तेवढाच डिफरन्स आहे. त्याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट मेंटेन होतो. कॉन्सन्ट्रेशन आपलं हायली कॉन्सन्ट्रेशन आहे. तर त्याच्या जोडीला आपल्याला अँटॉक्स टी बॅकअप देणं गरजेचं आहे. तर अँटॉक्स डी जो आहे जवळपास 11 इन्ग्रेडियंट पासून आपण बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये ग्रीन टी, ब्लॅक टी, कार्डामोन, नटमेग असे बरेच प्रकारचे इन्ग्रेडियंट 11 प्रकारचे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत.
तर ह्याचं काय होतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन मॅनेज करण्यास मदत करतं. पहिला पॉईंट आहे, ब्लड सर्क्युलेशन मॅनेज करण्यास मदत होतं. म्हणजे नॉर्मलरित्या तुमचे इन्सुलिन तयार होतं. का तयार होतं त्याचं रिझन असं आहे की जर तुमचं रक्त पातळ व्यवस्थित झालं, म्हणजे तुमचं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया जी असते ती फास्ट होते. आणि ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया फास्ट झाली की रक्तातली जी काही शुगर आहे ती कमी करण्यास मदत करतं. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, कोलेस्ट्रॉल लेवल आणि ट्रायग्लिसराईड मेंटेन करण्यास मदत करतं. तर तुम्हाला बॅकअपला अँटॉक्स टी देणं गरजेचं आहे. मग अँटॉक्स डी 2 बॉटल आणि अँटॉक्स टी जर एक दिलं, किती घेणार पेशंटकडनं? 4,800 रुपये. म्हणजे प्रत्येक किट तुम्हाला 2 महिन्याचं 4,800 रुपयाचं बनवायचं आहे. जसं आपण व्यसनमुक्तीमध्ये बघितलं, 2 स्प्रे आणि 1 टी दिला, त्याचे आपण 4,800 रुपये घेतले. तसंच मधुमेह मुक्तीमध्ये अँटॉक्स डी 2 आणि अँटॉक्स टी 1 देणं गरजेचं आहे 2 महिन्यासाठी. त्याचे 4,800 रुपये तुम्ही घेऊ शकता. अँटॉक्स डी 2 आणि अँटॉक्स टी 1. मग ते ऍज पर डोस व्हॅरिएशन होतं की समोरच्या पेशंटची शुगर किती आहे त्याच्यावर व्हॅरिएशन होतं ते. मग त्यात तुम्हाला तुमचा विस्तार अधिकारी हेल्प करू शकतो. मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपण डायबिटीज हा विषय समजून घेतला आहे. डॉक्टर मंगेश सरांनी खूप डीपली विषय घेतला आणि अजून मला नाही वाटत की याच्यावरती काही बोलण्यासारखं आहे. तर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. तर आपण तिसऱ्या अभियानाकडे वळतोय. तिसरं जे काही अभियान आहे आपलं वेदनामुक्त अभियान. आता वेदनामुक्त जे अभियान आहे, मला सांगा तुम्ही की आपल्या देशामध्ये जे काही पेनचं प्रमाण आहे ते कमी आहे की जास्त आहे? त्याची तीव्रता किती आहे? बरं, रिसेंटली जे काही जॉईंट रिप्लेसमेंट थेरपी वगैरे बऱ्याच थेरपी नवीन आलेल्या आहेत, त्याचं प्रमाण किती टक्के? तर हा पण एक मोठा विषय बनलेला आहे, बरोबर. एखादा 40-50 मोर दॅन 40 इयर्स पेशंट असेल किंवा मोर दॅन 50 इयर्स पेशंट असेल, त्यांच्या शरीरात मधलं जे काही कॅल्शियमचं प्रमाण आहे, वयाच्या अनुभवाप्रमाणे कॅल्शियमची कमतरता पण कमी होत असते आणि बॉडीमध्ये जो काही असतो तो न्यूट्रिशनचा गॅप तयार झालेला असतो. मग तुम्ही म्हणणार की नुसतं न्यूट्रिशन जर पेशंटला दिलं तर त्याच्याने बरं होणार का? तर डेफिनेटली बरं होणार. त्याचं रिझन असं आहे की जे आपण आजकाल खातो पितो त्यातनं आपल्याला पाहिजे तेवढं न्यूट्रिशन मिळतच नाही. मग न्यूट्रिशन मिळणं गरजेचं आहे. जर बॉडीला पाहिजे तेवढं न्यूट्रिशन मिळालंच नाही तर बॉडी रिस्पॉन्स करणार कुठे नाही. मग वेदनामुक्त अभियानामध्ये आपण 2 प्रोडक्ट देत असतो आपले. लिहून घ्या, अँटॉक्सपिएन ऑइल आणि अँटॉक्सपिएन पावडर. अँटॉक्सपिएन ऑइल आणि अँटॉक्सपिएन पावडर. पीएन पावडर. हे 300 मिलीग्रामचा पावडर आहे. त्याचा डोस असतो 2 चम्मच दुधातून घ्यायला लागतो, कोमट दुधातून घेणे. जेवणानंतर घेतलं तरी चालतं, उपाशीपोटी घेतलं तरी चालतं. 2 चम्मच 2 टाइम. 300 ग्रामचं पावडर आहे, तुम्हाला बरोबर महिनाभर जातं. आणि 200 ml चं ऑइल आहे. ऑइलचे 7 ते 8 थेंब. फॉर एक्झाम्पल जर नी पेन होत असेल, म्हणजे गुडघा दुखत असेल, तर गुडघावर जस्ट एक 7 ते 8 थेंब सोडणे आणि उलट्या हाताने मसाज करणं. उलट्या हाताने का मसाज करता? कारण की जेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन वरून खालीपर्यंत पोहोचतं, पायाच्या नखापर्यंत जेव्हा ब्लड सर्क्युलेशन पोहोचतं तेव्हा त्याच फ्लो मध्ये ते वरती यायला पाहिजे. पण असं होतं का? तर ही नॉर्मल प्रक्रिया आहे, ही होत नाही. म्हणून तुम्हाला हे उलटं मालिश करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर त्याला लई पण जास्त मालिश करायची नाही, हलक्या हाताने मालिश करायची. आणि त्याच्यानंतर त्याला वॉर्म साल्ट म्हणजे गरम पाण्याने त्याला शेक द्यायचा असतो. नमक टाकून गरम पाण्याने त्याला शेक द्यायचा असतो. 7 ते 8 थेंब गुडघ्यावर टाकायचं, हलक्या हाताने मालिश करायची. मालिश केल्यानंतर उलटी हाताने मालिश करायची, खालून वरती मालिश करायची. त्याच्यानंतरून गरम पाण्याचा त्याला शेक द्यायचा. मग ह्यात कसं असतं, ह्यात प्रक्रिया कशी असते
की आपण कॉन्स्टंट आणि इन्स्टंट मध्ये फरक पडतो. तर कॉन्स्टंट मध्ये काय, कॉन्स्टंट म्हणजे परमनंट इलाज, बरोबर. कॉन्स्टंट मध्ये काय की एखाद्या व्यक्तीचा न्यूट्रिशनचा गॅप तयार झालेला आहे, तर तो गॅप भरण्यासाठी आपलं अँटॉक्स पीएन पावडर मदत करत असतं, बरोबर. म्हणजे हे कॉन्स्टंट मध्ये यूज होईल. आणि इन्स्टंट म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला जर आपण अँटॉक्स पीएन पावडर दिलं तर नुसतं पावडर देऊन त्याचं समाधान होणार नाही, बरोबर. पेशंटला इन्स्टंट पण फरक पाहिजे असतो. तर मार्केटमध्ये इन्स्टंट कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत, पेन किलर्स आहे, बरोबर. पेन किलर शिवाय पर्याय नाहीये. आयोडेक्स, झेंडूबाम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, स्प्रे अवेलेबल आहे आजकाल, जे काही पेन किलर स्प्रे येतात. पण हे तुम्ही फक्त एक कालावधीसाठी घेऊ शकता की नाही. मला सांगा, एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळेल. एखाद्या व्यक्तीचं आता डोकं दुखतंय, बरोबर. आपण मेडिकलमध्ये गेल्यानंतर काय आणतो, एक निमसोलाइट टॅबलेट असतो किंवा डोक्याची गोळी द्या म्हणा. आता काय होतं की तुमच्या शरीरामध्ये एक डोपामाइन नावाचा रिसेप्टर असतो. त्याचं काम काय असतं, जसं आपण व्यसनमुक्तीमध्ये बघितलं, बरोबर. व्यसनमुक्तीमध्ये काय की जो सॅलरी ग्लँड असतो त्याचं काम काय असतं, ब्रेनला संकेत देणं किंवा ब्रेनला मेसेंजर पोहोचवायचं. तसं डोपामाइन रिसेप्टर काय करतं की तो ब्रेनला सांगतो की तुझ्या ह्या व्हेन्स मध्ये पेन होतंय, बरोबर. तुझ्या ह्या व्हेन्स मध्ये पेन होतंय, तर तो सिग्नल देतो डोपामाइन रिसेप्टर. आणि डोपामाइन रिसेप्टरने सिग्नल दिला की मग आपण काय करतो की पेन किलर आणतो, बरोबर. मग त्या पेन किलरने काय होतं की एक 2 तासासाठी 4 तासासाठी त्यांनी काय केलं, डोपामाइन जो रिसेप्टर आहे त्याला ब्लॉक केलं. मग ऍक्च्युअली तुमचं पेन थांबलं का, तुमचं डोकं दुखणं थांबलं, पण त्याला ब्लॉक केल्यामुळे थांबलं. आलं लक्षात. मग हा पर्याय योग्य नाही. इन्स्टंट पर्याय, पण लॉंग टर्म साठी योग्य आहे का, नाही. कारण की शेवटी पेन किलर आहे, कालांतराने तुमच्या हार्ट, किडनी, लिव्हर वरती साईड इफेक्ट होऊ शकतात. मग हे असं काम असतं डोपामाइनचं, बरोबर. मग आता आपलं ऑइल काय काम करतं, ऑइलमध्ये कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड टाकलेलं नाहीये. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये स्टेरॉइड नाहीये. मग याच्यात काय आहे, तर आपले डॉक्टर BS माने जे आहेत, BS माने डॉक्टरांनीच हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. तर हे पण आपलं इलेक्ट्रो होमिओपॅथिक प्रोडक्ट आहे. तर याच्यामध्ये पण तो फॉर्म्युला टाकलेला आहे की जो इन्स्टंट तुम्हाला पेन थांबवण्यास हेल्प करेल. म्हणून याचे एवढे चांगले रिझल्ट्स आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या डॉक्टर BS माने सरांसाठी. खूप युनिक त्यांनी ब्रँड, सिलेक्टेड ब्रँड आणलेले, पण युनिक आहेत एकदम, की जे आज ज्याची समाजाला गरज आहे. तर आपलं जे काही वेदनामुक्त अभियान आहे ते थोडक्यात आपण संपूया, कारण की आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे पुढचे अभियान आपण जरा फास्ट घेणार आहोत, बरोबर. नंतर बिझनेस प्लॅन पण, ज्याच्यासाठी तुम्ही आला तिथं, तो प्लॅनच नाही ऐकला तर मग उपयोग काय. जसं आपण याची तयारी सकाळीच केली तर आर्थिक नियोजन पण आपल्याला करावं लागेल, बरोबर. कारण की आपली जे काम आहे हे मॉडर्न समाजसेवेचं काम आहे. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर माझ्यासोबत काम करायला सांगितलं, की संस्थापक साहेबांसोबत काम करायला सांगितलं, किती दिवस काम करणार आहे तुम्ही, किती दिवस काम करणार आहे. असे फार कमी लोक असतात, बरोबर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कसं असतं माहितीये का, लोक समाजसेवे तर करतात. तुम्हाला समर्थ सोशल फाउंडेशन मध्ये आता तुम्ही आमच्या संस्थेचे मेंबर झालेच आहात. समाजकार्याचं भूत तुमच्या याच्यात उतरेल, पण आपल्याला कुठली समाजसेवा करायची आहे, मॉडर्न समाजसेवा करायची आहे. आलं लक्षात. घरातले भांडे कुंडे विकून समाजसेवा करायची नाहीये. आलं लक्षात. तर हे मॉडर्न समाजसेवा कशी करायची तो विषय आपण पुढे घेणारच आहोत. तर थोडक्यात वेदनामुक्त अभियान मध्ये काही डाऊट आहे, खूप चांगला उपाय आहे सर, खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा, खूप रिझल्ट मेंटेन करतात. कसं असतं बघा, गुडघ्यामध्ये काय असतं मेन, वंगण, त्याला आपण कार्टिलेज म्हणतो, बरोबर. आता हा 2 गुडघ्यांचा भाग आहे, बरोबर. जर आपण एक्सरे मध्ये बघितलं, हा 2 गुडघ्यांचा भाग, याच्यामध्ये गॅप तयार झालेला आहे. का गॅप तयार झालेला आहे, तर याच्यामधलं जे काही कार्टिलेज आहे, हे कार्टिलेज म्हणजे ज्याला आपण वंगण म्हणतो, ते वंगण समाप्त झालेलं आहे किंवा ते पूर्ण त्याचं घसरण झालेलं आहे. मग काय होतं, याच्यामधला जो काही गॅप आहे, जर आपण जिना चढला
किंवा चालता चालता एखाद्या खड्ड्यात पाय पडला तर हे काय होतं, टच होतं, असं टच झाल्यानंतर असं घसरण होतं, घसरण झाल्यानंतर तुम्हाला पेन होतं, बरोबर. त्याच वेळेस पेन होणार. तुम्ही बघा एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर त्याने ही ऍक्शन करून बघा, हेच होतं ऍक्च्युअल. मग तुम्हाला पेन झालं, मग तुम्हाला काय वाटतं, माझं गुडघं दुखतंय. बरं हे पेन झाल्यानंतर ते इन्स्टंट थांबतं का, नाही, कारण की ते जे कार्टिलेज आहे त्याचं पूर्ण घसरण झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये गॅप तयार झालेला आहे, तर त्याला ते न्यूट्रिशन गरजेचं आहे. मग ते न्यूट्रिशन जर तुम्ही दिलं, बरोबर, तुमच्या बॉडीमधला जो काही गॅप तयार झालेला आहे तो गॅप जर तुम्ही फुलफिल केला तर तुमची बॉडी जी आहे रिस्पॉन्स करेल. आणि नाहीतर इन्स्टंट मध्ये आपण पेन किलर ऑइल, इन्स्टंट मध्ये अँटॉक्स PN ऑइल आपण देतोच आहे, म्हणजे त्याला इन्स्टंटही फरक पडेल आणि कॉन्स्टंटही फरक पडेल. एनी पेनसाठी, कुठल्याही मसल्स पेन, बॅक पेन, नेक पेन, त्याच्यानंतरून तुमचं गुडघ्याचं दुखणं, शरीराचा कुठलाही पार्ट दुखू द्या, तर याचा जो काही कोर्स आहे. लिगामेंट म्हणजे काय? लिगामेंट म्हणजे काय? लिगामेंट्स काय असतं सर माहितीये का, कार्टिलेज सारखं असतं. लिगामेंट मध्ये कधी कधी गॅप तयार होतो असं, मग ते ती पुढची स्टेज आहे. बरोबर. हाडांची जी एका साईडनी झीज चालू आहे पण ती भरून निघत नाही तुमच्या, आणि पण तेवढा प्लेन मिळत नाही. तर या पावडर पण काय होते, तुमची हाडांची झीज भरून निघते, हाडांची ठिसूळता जी असते बोन डेन्सिटी वाढते, ठिसूळता भरून दुसरी गोष्ट हाडांची झीज भरून. तिसरी गोष्ट वेदनाशमन होतं, पेन किलरचं पण ते काम करतं, नॅचरल नैसर्गिक. ऑइल जे वापरतो ऑइलने काय होतं की तुमच्या हाडांमधलं जे जसं वंगण संपलेलं आहे, कुठलाही जॉईंट घेतले त्याच्यामध्ये सायनोव्हल फ्लुइड म्हणतो पण त्याला, दोन हाडांमध्ये असतं लिक्विड, त्या लिक्विडमुळे काय मेकॉर घासले जातात ते, तर ते ऑइलिंग काय होतं, ते ऑइलिंग भरून येतं त्यांनी, आणि त्यामुळे हाडं घासली जात नाही, तर तो त्याचा फायदा असतो ऑइलचा. म्हणजे थोडक्यात काय, जसं तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक व्हीलरची सर्व्हिसिंग करायची असते ना, सेम सर्व्हिसिंग आपली पण करायची असते. त्याला मिनिमम आपल्या पावडरचा रिझल्ट आहे सर, त्याच्यामध्ये कमीत कमी 6 महिने घेणं गरजेचं. आता तोच मुद्दा होता, कमीत कमी 6 महिने घेणं गरजेचं आहे. ते लगेच तो गॅप भरून निघत नाही. तर तुम्ही एक नोट डाऊन करून घ्या. नाही गॅप नाही राहत, ते पेन राहतं. तर पेन जे असतं ना, ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स करणं गरजेचं आहे. हे 2 शब्द लक्षात ठेवा. एखादा पेशंट म्हटले ना की मला